गावात माऊली हॉस्पिटलची वैद्यकीय क्षेत्रातली मोठी कामगिरी. पोटात सरकलेल्या किडनीवर 3 तासांची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी. शेगावातील माऊली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने पुन्हा एकदा वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे. किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या एका वयोवृद्ध महिलेला उपचारासाठी माऊली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तातडीने तपासण्या करण्यात आल्यानंतर डॉक्टरांसमोर धक्कादायक बाब समोर आली. रुग्णाची किडनी आपल्या मूळ जागेवर नसून पोटाच्या आतील भागात सरकली होती. इतकेच नव्हे तर त्या किडनीमध्ये गंभीर संसर्ग झाला होता आणि त्यामध्ये खडेही तयार झाले होते. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांच्या पथकाने कोणताही विलंब न करता तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. जवळपास 3 तास चाललेल्या या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी रुग्णाला नवजीवन दिले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारचे रुग्ण लाखामागे एखादाच आढळतात. शस्त्रक्रियेचा खर्च साधारणपणे 1.5 लाख रुपयापर्यंत पोहोचतो. मात्र सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत ही संपूर्ण शस्त्रक्रिया रुग्णाला पूर्णपणे विनामूल्य करण्यात आली. सध्या संबंधित महिलेची प्रकृती स्थिर असून ती सुखरूप असल्याची माहिती किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष रमेश चांडक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 25 जुलै रोजी माऊली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वरदादा पाटील, हृदयरोग व हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर अमरीश खटोड आणि किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष चांडक उपस्थित होते. यावेळी डॉक्टर चांडक यांनी सांगितले की माऊली हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सरकारी योजनांद्वारे विनामूल्य केल्या जात आहेत. त्यामुळे शेगाव आणि परिसरातील रुग्णांना मोठ्या शहरात जाण्याची गरज उरलेली नाही. उपचाराचा खर्च, प्रवास आणि वेळ या तिन्ही बाबींमध्ये मोठी बचत होत आहे. डॉक्टर अमरीश खाटोड यांनीही हॉस्पिटलच्या कामगिरीची माहिती देताना सांगितले की अत्याधुनिक सुविधांनी सज्ज 2 ऑपरेशन थिएटर, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून हृदय शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, किडनी स्टोन शस्त्रक्रिया, डायलिसिस तसेच दुर्बिणीद्वारे बिना टाक्यांच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या जात आहेत. हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार 2019 पासून आतापर्यंत 690 हृदय शस्त्रक्रिया, 1180 अँजिओप्लास्टी, 1480 फिस्टुला शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. गेल्या 3 महिन्यात 54 किडनी स्टोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून 2017 पासून 65,120 डायलिसिस सायकल पूर्ण झाल्या आहेत. एकूण 1,560 रुग्णांनी या सुविधांचा लाभ घेतला आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये 12 अत्याधुनिक डायलिसिस मशीन कार्यरत आहेत. शेगावसारख्या शहरात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून गंभीर रुग्णांना दिलासा देण्याचे कार्य माऊली हॉस्पिटल करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नमस्कार. 2 दिवसाखाली आपल्या इथं एक आजी आली होती. तिचं किडनी नॉर्मल ठिकाणी नसून पोटामध्ये आलेली किडनी होती व ती न काम करणारी किडनी होती. त्याच्यामध्ये भरपूर खडे झाल्यामुळं, खूप दिवस तशीच राहिल्यामुळं किडनी खराब झाली होती. त्यामुळं तिला सर्वसामान्य काम करायलाही खूप त्रास होत होता. आम्ही तात्काळ रूपेनं 2 दिवसातच त्याची सगळी तपासणी करून आजीला ऑपरेशन केलं. आजी सुखरूपपणे आता सध्याला ICUमधनं बाहेर निघाली आहे व ऑपरेशन खूप छान रीतीनं पार पडलेलं आहे. व बाकीचे पण किडनीचे ऑपरेशन आपल्या इथं आतापर्यंत मागच्या 3 महिन्यात 60 ऑपरेशन होऊन ओपन हार्टचे 700 पेशंट व डायलिसिसचे 70,000 पेशंट आपल्या इथं सुखरूपपणे बाहेर पडलेले आहेत.